जय श्री शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये स्वागत आहे आपलं. नारायण सुकाशे यांनी प्रश्न विचारला आहे समृद्ध शेतकरी संत्री मोसंबी या ग्रुपवरून की मोसंबी बागेत तणनाशक मारावे का सॉइल चार्जर टाकून. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं नाशक एससीटी वैदिक मध्ये अलाउडच नाही. मग ते कीटकनाशक असो, बुरशीनाशक असो किंवा तणनाशक असो. आपण कांद्यासारखी पिकं असतील किंवा जे छोटी पिकं आहेत त्या पिकांमध्ये कॉन्टॅक्ट तणनाशक आहेत ते मारण्याची परवानगी दिलेली आहे व त्यासोबत 10 ml प्रति लिटर प्रमाणे सॉइल चार्जर मिक्स करण्याचा शिफारस केली. मित्र हो, बगीचांमध्ये आपल्याला जे सरासरी ग्लायफोसेट नावाचं तणनाशक वापरलं जातं ते तणनाशक नसून ते सर्वनाशक आहे. ते वापरण्याला आपण बिलकुल परवानगी देत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये 2 पर्याय करू शकता. ब्रश कटरने गवत कापू शकता मोसंबीच्या बागेमध्ये किंवा कुठल्याही बागेमध्ये. दुसरा पर्याय की तुम्ही 30 ml ने सॉइल चार्जरची फवारणी 2 वेळेस करू शकता, जेणेकरून तण जे आहे ते कमी प्रमाणात उतरेल आणि उतरलेलं तण जे आहे ते खुंटून जाईल, त्याची वाढ होणार नाही. अशा प्रकारे तिसरा जो सगळ्यात मोठा फायदा आहे म्हणजे ते तण जे आहे जेव्हा तुम्ही रेस्टमध्ये मशागत कराल तेव्हा ते मातीमध्ये मिसळून उच्च दर्जाचा ऑर्गॅनिक कार्बन तुमच्या जमिनीला मिळेल, ऑर्गॅनिक मॅटर जमिनीला मिळेल. अशा प्रकारे आपण तणनाशकांचा वापर जर केला तर हे जे कार्बन आहे जो तुम्ही जमिनीत असलेला जो आत्ताचा कार्बन आहे तो सुद्धा तुमचा कमी होईल आणि तुमच्या जमिनीमध्ये मायक्रो फ्लोरा अँड फोना यांची संख्या घटून तुमच्या जमिनीची जिवंतपणा आहे तो नष्ट होईल आणि साहजिकच याचा परिणाम तुम्हाला रोगराईनी, फळगळ असेल, फळचं सड असेल याच्या नुकसानातून तुम्हाला भरून काढावं लागेल. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की तणनाशकाने जमिनीचं नुकसान होतं एवढंच नाही आहे तर पिकाचं सुद्धा नुकसान होतं. त्यामुळे तणनाशक आपण बागेमध्ये 100% टाळावे. त्याऐवजी मल्चिंग असेल, ब्रश कटर असेल किंवा सॉइल चार्जरचा अतिरिक्त वापर असेल यांचा आपण वापर करावा. धन्यवाद.